सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय, गुड इव्हनिंग. तर खरोखर मी सर्वप्रथम पुण्यामध्ये करते श्रीरत्न बौद्ध महासंघ नवी मुंबई केंद्राचं. कारण की आपण जिथे काही कार्यक्रम बघतो, आता 4-5 दिवस आपण आहोत, महिला आणि पुरुष समान आहोत, आपण एकत्र राहतोय, तरी पण महिलांना देणं खूप मोठी गोष्ट नाहीये, पण तरी एक चान्स, एक संधी, एक समानतेचा अनुभव, म्हणजे एक संधी मिळते महिलांना की आपणही इथे बसू शकतो, आपणही सगळ्यांसमोर बोलू शकतो. तर हा कॉन्फिडन्स तसा नवीन नाहीये. काल परवाच आम्ही चर्चा करत होतो की भारतामध्ये मातृसत्ताक देश होता भारत, पण हळूहळू तो कसा पितृसत्ताक झाला आणि मग त्या पितृसत्ताक परिस्थितीमध्ये महिलांचा कॉन्फिडन्स कसा कमी झाला. पण आता तो कॉन्फिडन्स पुन्हा वर काढायचा असेल तर आपल्याला ह्युमन बीइंग म्हणजे माणूस म्हणूनच त्यांना बघता आलं पाहिजे. म्हणजे स्त्री आणि पुरुष हा भेद नष्ट करणं हा धम्माचा सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे किंवा एक ध्येय आहे. म्हणजे आपण जेव्हा धम्म ध्यान करतो किंवा आम्ही साधना करतो तेव्हा आमच्या हे लक्षात राहत नाही की आम्ही हे स्त्री शरीरातून करतो की पुरुष शरीरातून करतो. तर आम्ही व्यक्ती म्हणून ती साधना करतो किंवा व्यक्ती म्हणून तो ध्यान करतो. तर ही दरी मिटवण्याचं हे मोठं पाऊल आहे आणि हे निश्चितच आपले बंधू आपल्याला ती संधी देत असतात आणि त्यासाठी मी त्यांचं मनापासून पुण्यानुमोदन करते. जसं माझ्या मैत्रीण जयप्रिया यांचा खूप वर्षांपासूनचा माझा सहवास आहे. आम्ही शिबिरं एकत्र केली आहे. शिबिरांमधून आमची एकमेकींची ओळख, एकमेकींची सुख-दुःख, एकमेकींना अगदी जाणून घेण्याची संधी आणि आम्ही दोघी नवी मुंबईत राहिल्यामुळं आमची जवळीकता जास्त आहे. त्या माझी ओळख करून देतात, मी त्यांची ओळख करून देते, तर मला फार आनंद होत आहे त्यांची ओळख करून देण्यासाठी. तर त्यांची मित्रदीक्षा ही 96 मध्ये झाली आणि 2015 4 जानेवारी 2015 भाजे येथे त्यांची ब्रह्मचारिणी म्हणून दीक्षा झाली. त्यांच्या वैयक्तिक उपाध्याय आहेत ज्ञानश्री, ज्यांनी त्यांना हे नाव दिलं जयप्रिया, आणि जाहीर उपाध्याय आहेत करुणाबाया. या दोघींनीही त्यांना त्यांची ओळख दिली, त्यांच्या आयुष्याचं ध्येय दिलं जयप्रिया. त्यांच्या नावावरच आपल्याला समजतं की जय आहे म्हणजे विजय आणि प्रिया म्हणजे सगळ्या संकटावर मात करणारी. आणि नुसतं मराठी शब्द जर अर्थ जरी घेतला की विजय प्रिय असणारी, म्हणजे त्यांना विजय प्रिय आहे. कुठलंही काम करायचं असेल तर विजय झाल्याशिवाय त्या थांबत नाही. आणि त्यांच्या संपर्कातूनही असं जाणवतं की कुठलंही काम ते एकदा फेल झालं तर ते सोडत नाही, दुसऱ्यांदा पुन्हा तोच प्रयत्न करतात, तिसऱ्यांदा पुन्हा तोच प्रयत्न करतात. जोपर्यंत जय मिळत नाही त्या ते काम सोडत नाही. आणि त्या कुठल्याही सामाजिक ह्याच्यात किंवा सामाजिक कार्य असो, धार्मिक कार्य असो किंवा पारिवारिक कार्यांमध्येही महिला म्हणून जेव्हा त्या दुसऱ्या महिलांशी संपर्कात करतात तेव्हा बरेच त्यांचे डीलिंग असतात की डिस्प्यूट असतात, भांडणतंट असतात. तिथे कशी त्या महिलांची बाजू मांडणं, त्या महिलेला अभय देणं, यासाठी त्या फार फेमस आहेत. त्यांची पर्सनॅलिटी आहे तशी की त्यांचं शरीर रचना आहे किंवा ही इतरांना म्हणजे धाकदायक आहे की बाबा समोरचा माणूस थोडा विचार करेल त्यांना उलटं पालटं बोलण्याआधी. तर अशा त्या जयप्रिया आहेत, स्वतःवर विजय मिळवणाऱ्या आणि कुठल्याही परिस्थितीवर विजय मिळवणाऱ्या, मात करणाऱ्या. तर आज त्यांच्या वाणीतूनही त्यांनी त्यांच्या आयुष्याकडे कसं बघितलं, कसं धम्माच्या आधाराने त्यांनी जय मिळवला ते आपल्याला सांगतीलच. तर मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रवचनाची सुरुवात करावी. विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, श्री उद्धारक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक उर्गेन भंते संगरक्षितजी यांच्या विचारांना सर्वप्रथम मी अभिवादन करते आणि उपस्थित सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. खरोखर आज आम्ही सोबत बसले असताना माझी ओळख करून दिली माझ्या भगिनीने. तर खरोखर आमचा संपर्क जवळचा आहे आणि या संघामुळेच आम्ही जरी वेगवेगळ्या, आता त्यांचं गाव कोणतं माझं कोणतं एकमेकींना माहीत नसेल पण खूप जवळ आलेलो आहोत. तर छानपैकी त्यांनी माझी ओळख करून दिली, त्यांनाही धन्यवाद देते.
आणि त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मला ही बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्या सर्व धर्मचारी गणास सुद्धा मी धन्यवाद देते. आणि खरोखर हे जे शिबिर आहे आपलं 18 ते 22 या शिबिराचा विषय आणि या शिबिराला लाभलेले नेतृत्व करणारे धर्मचारी सत्यदीप आणि त्यांची टीम सर्व, तर विषयच असा एवढा मौल्यवान विषय घेतला त्यांनी की शिबिर प्रत्येक वर्षी प्रत्येक सेंटर दिवाळीच्या सुट्टीतले हिवाळी शिबिर भरवतातच, पण शिबिराचे विषय असे असतात की प्रत्येक शिबिरामधून प्रत्येक जण येणारा तो नवीन असू द्या, 2 शिबिरं केलेले असू द्या, 3 झालेले असू द्या, काहीतरी मात्र इथून ही शिदोरी घेऊन जातो. ती शिदोरी म्हणजे धम्माची शिदोरी. आणि हा जो धम्म आहे, जो बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला आणि त्या धम्माच्या मार्गाने कसं चालायचं हे आम्हाला शिकवलं भंतेव संघरक्षितांनी. कारण त्यांच्या शिकवणीच अशा आहेत, प्रत्येक शिकवणीमध्ये माणसाला कसं घडायचं. एकेकाळी माझे सासरे असताना म्हणायचे त्रिरत्न बौद्ध महासंघ म्हणजे माणूस बनवण्याचा कारखाना आहे. तरी म्हणायचे बाबा काय असं म्हणतात, तेव्हा मी काही इकडे नव्हती, मी घरी होती, भांडे घासणं वगैरे सगळं. तर तेव्हा ते म्हणायचे, कारण ते अशा शिबिरामधून ते घेऊन आलेले होते त्यांच्या मनाचा पुराण. आणि या शिबिरामध्ये पण काय सांगितलं, पहिल्या दिवशीच काय होतं की आपलं परिवर्तन, अनित्यता, बदल, परिवर्तन. आणि आजचा विषय होता की स्वपरिवर्तन, समाज परिवर्तन आणि जगाचं परिवर्तन. ते कसं होत आहे तर खरोखर या धम्मतत्वांनी होतंय. आणि इथे उपस्थित मी बघते आज 2 दिवसापासून पालक आहेत, मुलं आहेत, आपण सगळे आहोत. काही आध्यात्मिक जीवनामध्ये कसं जीवन जगायचं ही प्रॅक्टिस करतात, काही धम्माकथेकर कसे वळले, कसा बदल होतो, अजून कसा बदल करायचा याचं ज्ञान इथे मिळत असतं. तर पालक आणि मुलंही एवढं सुंदररित्या या शिबिरामध्ये भाग घेऊन कुठल्याही मुलांचा कुणालाही त्रास नाही. तर अशा या वातावरणामध्ये आज मी बोलणार आहे. सत्यदीपांनी तर सांगितलं सगळ्या गोष्टी, 2 दिवसापासून आपण प्रवचन ऐकतो, चर्चेमध्ये पण सगळे अगदी मोकळे होतात. मुलं सुद्धा 14 वर्षाचे असतील, 18 वर्षाचे असतील, खूप सुंदर सहभाग घेऊन ते बोलतात. तर माझा विषय असा आहे की पालकांनी पार पाडण्याचे 15 कर्तव्य, जबाबदाऱ्या. पालक जर बुद्धिस्ट असतील, बौद्ध असतील तर त्यांच्या घरातले संस्कार कसे असतील, बौद्ध धर्माचे, धम्माचे. ते कुटुंब कसं असेल की बौद्ध म्हणून सांगायला ते कुठेही कमी पडणार नाही. मग त्या पालकाची मी बौद्ध आणि मग माझी जबाबदारी काय आहे, तर पहिली जबाबदारी आहे की पालक बौद्ध असूनही त्यांची जबाबदारी पार पाडण्याची, म्हणजे ते एक व्यक्ती म्हणून, जबाबदार व्यक्ती म्हणून कुटुंबामध्ये त्यांचं आचरण कसं असेल. आपलं कुटुंब असतं, आपल्या घरात कर्ता पुरुष असतो, मम्मी असते, ताई असते, भाऊ असतो. मग लहान मुलं कुणाचं अनुकरण जास्त करतात, मोठ्या पुरुषाचं, कर्त्या पुरुषाचं. मग ते पप्पा असतील किंवा मम्मी असेल. मग आपल्या घरातलं वातावरण, आता आपण आपले आदर्श म्हणतात, मग त्यांच्या जबाबदाऱ्या काय की आपण आदर्श आपल्या बुद्धांना मानतो, बाबासाहेबांना मानतो, भंतेंना मानतो. मग ते जर आपले आदर्श आहे तर सर्वात पहिले जबाबदार व्यक्तीने आपल्या घरामधल्या वातावरणामध्ये आपल्या आदर्शाची ओळख करून देणं ही जबाबदारी आहे. मग बुद्ध जर आपले आदर्श आहे तर बुद्धत्व मानवाचा आदर्श म्हटला जातो. मग तो मानवाचा आदर्श कसा आहे, कुठून आला, कसा आला, नैसर्गिक आहे. तर ह्या सगळ्या शिकवणी भंतेंनी आपल्याला दिलेल्या आहेत. म्हणजे धम्मसहाय्यक असतील, धम्ममित्र असतील, धम्मचारी असतील, त्या भंतेंनी दिलेल्या शिकवणीवर, त्या धम्म मार्गावर
आपण मार्गक्रमण केलेलं आहे. आणि नवीन येणाऱ्या पालकांना सुद्धा हे शिकून शिबिरात शिकत असतील, धम्मवर्गात शिकत असतील, तर ते या मार्गाचं मार्गक्रमण करत असताना घरामध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्यामध्ये बदल केलेला आहे. मी तो बदल पाहिलेला आहे, कारण मला सवय आहे. शिबिराला आलेले शिबिरार्थी असतील, घरी गेल्याच्या नंतर फोन नंबर असतात आता, कारण सांगितलं ना पहिल्यापासून कसं आपलं युग होतं. प्राचीन युग म्हटल्यावर प्राचीन आधुनिक फरक आहे ना, तर मग आपल्याला संपर्क आल्याच्या नंतर कळतं. मग त्या व्यक्तीच सांगतात, अहो जे आधी ना आमच्या घरातलं वातावरण असं होतं आणि आता असा बदल झाला बरं का. कुठला बदल? मग असं घडतं. चक्क एका ठिकाणी मैत्रिणीला म्हटलं, अहो त्या 5-5 रुपयाच्या फुलाच्या पुड्या तुम्ही घेता, कशाला घेता रोज रोज? तर ती म्हणते, मला असं वाटलं काय आपली तर बुद्धांना आपण देव नाही मानत, ते आपले आदर्श आहेत. मग या त्या फुलाच्या पुड्या रोज त्या माणसाकडून घेतात, घरात ठेवतात. त्या असल्या तर त्या बाबासाहेबांना तो हार घालतात 5 रुपयाचा, पोरं घालतच नाही. मग त्या मला कार्यक्रमाला बोलवतात, तर त्या सांगतात की मुलांनी अनुकरण करावं, हे आपले आदर्श आहेत, त्यांना कळले पाहिजे. म्हटलं खूप चांगलं, हे मलाही माहिती नव्हतं. मग आणि त्याच घरातला करता पुरुष करती महिला जर असे आदर्शवत जीवन जगत असेल, तर नक्कीच त्यांचे पाल्य त्यांचं अनुकरण करून चांगले बनतील. आणि तो जर व्यक्ती, जबाबदार व्यक्तीचं अनुकरण जर अकुशल असेल, म्हणजेच ते चांगले कर्म करत नसतील, चांगले म्हणजे कसं व्यसनाधीन असतील. आजकाल व्यसनाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. मग ते धूम्रपानाचं असेल, दारूचं असेल, खोटे बोलण्याचं असेल, असभ्य वर्तनाचं असेल, तर तिथे त्या घरातलं वातावरण चांगलं राहत नाही. मग हे वातावरण, ही जबाबदारी पार पाडण्यासाठी नवीन येणाऱ्या पालकांनी सुद्धा दर रविवारी विहारात गेलं पाहिजे. कारण बुद्धांचं विहार म्हटल्यानंतर ते काय आहे, ज्ञानाचं केंद्र, व्यासपीठ. तिथं मानवी जीवनावर संस्कार केले जातात. एक काळ तोच होता की सगळ्या विहारामधूनच हे सगळं काही संस्कार होत होते. दुसरी जी जबाबदारी आहे, दुसरी जबाबदारी म्हणजे की मुलांवर आपण, हे झालं आदर्शाचं, संस्काराचं, तर आपल्या मुलांना बौद्ध धर्माचं शिक्षण दिलं पाहिजे. बौद्ध धर्माचं शिक्षण कसं दिल्या जाईल? बौद्ध धर्माचं शिक्षण म्हटलं तर मग काय आलं? शिकवणी, उपदेश, सदाचरण, शिलाचरण म्हणतो ना. बंदीने दिलेले 3 शिकवणी ना, शील, सदाचार आणि शील समाधी प्रज्ञा. तर शील म्हणजे पंचशील कालपासून सुरुवात झालेली आहे वर्गात चर्चेला, नैतिकता. नंतर समाधी म्हणजे ध्यान करतो, आनापानसतीचं ध्यान, मैत्री भावनेचं ध्यान, आणि अजून एक ध्यान शिकवलं जातं त्रिरत्न संघामध्ये, जस्ट सिटिंग म्हणून. मग यामधून समाधी म्हणजे आपण कसं आपल्या मनापर्यंत पोहोचतो. आणि आनापानसतीचं ध्यान जे इथे शिकवलं जातं. आता धम्माचे, बुद्धाचा धम्म मुलांना सांगायचा म्हणजे ते धडे जर द्यायचे तर त्यांना ध्यानापासून सुरुवात केली पाहिजे. इथे पण सकाळी सकाळी ध्यानच करावं लागतं. आनापानसती ध्यान कशासाठी करतो? आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवण्यासाठी. आणि मग तो श्वास म्हणजे आपलं जीवनच. जर श्वास अचानक बंद झाला तर आपलं जीवनही बंद पडतं. मग तो श्वास सुरळीत आहे का, कसा आहे, दबलेला आहे का, मोकळा आहे का. आणि जागृती, सती म्हणजे जागृती. मग ती जागृती कशी ठेवायची? कारण आपल्याला जागृती पाहिजे ना. आपण चालता बोलता म्हणतो ध्यान देऊन चल, ध्यानाने काम कर, ती ध्यानावर नाहीये, असं झालं तसं झालं. ही सती, आत्मभान. आणि हेच भान जर त्यांचे जर चांगले संस्कार नसतील, अजागृतपणे जीवन जगत असतील पालक, तर पाल्य सुद्धा तसंच जीवन जगतील. म्हणून बौद्ध धर्माचे शिक्षण द्या म्हणजे सदाचार, सतत करण्याचा आचार, विचार, उच्चार. आपलं हे सगळं कशावर चालतं? आपलं आचरण कसं आहे? धम्माचं आचरण म्हणतात ना, प्रत्येक आपलं मंगल कार्य
कशाने चालू होतं की आपल्या पूजा विधीने. मग त्याच्यामध्ये पण पंचशील आहे, त्रिसरण 3 वेळा याच आदर्शाला शरण जायचं. नंतर पंचशील आहे, 5 शील म्हणजे 5 नियम. मग ते कोणते आहे? प्राणी हिंसा करायची नाही, मग ती तिन्ही मार्गाने नाही करायची, कायेने नाही, वाचेने नाही, मनाने पण नाही करायची. मग कायेने म्हणता की फक्त प्राण्यांना मारून मीठ मसाला लावूनच हिंसा नाही होत, कारण एखाद्याला आपल्या जीवासारखं समोरच्याला बघायचं, मैत्री करायची. आणि वाचेने म्हटलं तर एखादा शिवी, असभ्य वर्तन, शिव्या वगैरे देणं, त्याने पण हिंसा होते, मन दुखतं. आणि मनाने करायची म्हटलं तर एखाद्याचा द्वेष पालक करतो, पालकाचा बघून मुलंही करतात, मुलांचा द्वेष. मग काया वाचा मनाने आपलं आचरण, सदाचरणाची शिकवण. मग जे आपलं आचरण सतत कसं पाहिजे? चांगलं स्वच्छ मनाने केलेलं शिलाचरण, सतत करण्याचं आचरण. नाकी यंत्रावर नुसतंच म्हणायचं आणि सोडून जायचं, बुद्धं शरणं गच्छामि, जसं आहे तसंच, असं काहीतरी म्हणतात ते. नंतर आहे हे सदाचरणामुळे काय होतं? मनाचा विकास होतो, आत्मविश्वास वाढतो, परत चांगले संस्कार होतात, बौद्ध संस्कृती रुजते. सर्वप्रथम आपल्या कुटुंबात रुजली पाहिजे, नंतर मनामनात रुजली पाहिजे. कुटुंबात रुजली तर समाजात रुजेल, समाजात रुजली तर देशात, राष्ट्रात. मग कुटुंब ही जी बौद्ध संस्कृती आहे, मला असं म्हणायचं की बहुतेक आता काही पालक सांगतात की आमची सुरुवातच आपल्या वंदनेने होते. आम्ही सकाळ संध्याकाळ घरात बुद्ध वंदना घेतो, आम्ही पण घेतो, इथूनच आमची सुरुवात झाली. मग वंदना घेतो, पण तसं आपण आचरण ठेवतो का? तर ठेवलं पाहिजे, कारण आपलं अनुकरण आपले पालक पाल्य करत असतात. तिसरी जी कर्तव्य आहे, तुम्ही भवसागराच्या विरोधात आहेत हे विसरू नका. मग भवसागर म्हणजे काय? आता म्हटलं ना, आधुनिक जग. कोणतं आधुनिक जग? काय कुठं कोणत्या नकाशात नाहीये, वर्तमान वास्तविकता. मग भवसागर म्हणजे हे आपलंच भव. आणि मग त्यामध्ये काय असतं? लोभ, मोह आणि द्वेष. कारण हे 3 विषय आहेत. हे जर पालकाच्या अंगी असेल तर पाल्य पण तेच बघेल ना, रागाने वागणं, द्वेषाने वागणं, मोहाने वागणं. तर हे काढून टाकायचे. विष कुणाला आवडत नाही ना, कारण विष जर प्राशन केलं तर मृत्यू होऊ शकतो. मग हे लोभ, द्वेष, मोह नाही तर मग काय करायची? मैत्रीपूर्ण आचरण पाहिजे. मैत्री, दान, प्रज्ञा यावर आधारित जीवन जगणं. दान म्हणजेच नुसतं काय पैशाचं दान, वस्तूचं दान हे नाहीये. बाबासाहेबांनी केवढं मोठं दान दिलं आपल्याला, अभयदान, जीवन जगण्यासाठी. आणि प्रज्ञा म्हणजेच काय? की आपल्याला कळलं पाहिजे योग्य काय, अयोग्य काय. प्रज्ञा म्हणजे अनित्यता आहे, बदल आहे, परिवर्तन आहे, या सगळ्या गोष्टी. नंतर चौथी जी कर्तव्य आहे, जी जबाबदारी, पालक आणि शिक्षक मुलांना संस्कार करतात. आता मी पण शिक्षिका आहे आणि प्रशिक्षण घेऊन शिक्षिका बनलेली होती. तर मग त्यावेळेला ते पाल्याचं वय जे असतं ना, 3.5 ते 5.5. आणि सगळ्यात पहिले आपलं पाल्य आई वडिलांकडूनच शिकत असतं. आई त्यांचा गुरु असते आणि शाळेत शिक्षक. मग त्या बालमनावर 3.5 ते 5.5 वर्षाच्या मुलांवर आपण जे संस्कार करू ते शेवटपर्यंत त्याच्या कामात येत असतात. त्या संस्कारामध्ये तो पूर्ण आपलं आयुष्य व्यतीत करत असतो. मग ते संस्कारही कसे पाहिजे? चांगले पाहिजे ना. आज तुम्ही म्हणता नाही, मग काही पालक म्हणतात नाही हो जयप्रिया, तुम्ही जाता शिबिराला, तुमच्या घरातले संस्कार असतील, पण त्यांच्यावर केलेच संस्कार, मुळातूनच ते घेऊन आलेत का मुलं? नाही, आपल्याला संस्कार करावे लागतात. मग ते असू द्यात, शाळेत बालवाडीत असेल तर पाठ घ्यायचे, चप्पल बूट कसे घरी जोडून लावायचे व्यवस्थित, अस्तव्यस्त नको. भाजी तोडली तर कसे कचरा कुठे टाकायचा, भरून टाकायचा, झाडून घ्यायचं, झाकून ठेवायचं. केळ खाण्यापासून ते संस्कार असतात मुलांवर. म्हणजे कसं, मुलं केळी आणले की पटापट त्यांना आवडतात ना, काढतात ते सालीत, फेकतात आणि लगेच हातात. ते हात कसे खेळताना भरलेले असतात मुलांचे, मातीत खेळतात, काढलं केळ लगेच खायला घेतात. मग त्यांना ती शिक्षिका संस्कार करते, म्हणजे मी केलेले
की मुलांना केळांची साला असे नाही फेकायचे, तुम्हीच तर पाय घसरून पडता बाहेर पडत गेले की, तुम्ही बाहेर फेकून देता. आज मी तुमचा पाठ घेते कसा केळी कशी खायची. मग केळी अशी सुंदर काढायची, इकडे इकडे अर्ध झाले खायची. 35 पोरं एक केळी, बाई शिकवतात, पोरं खातात केळ मात्र मी ऍक्शन करते. ते संस्कार आजही कुणाकडे बघितली तर त्यांच्यावर जे संस्कार नाही झाले ना, त्या काय करतात, सुना घरच्या माझी नाही दुसऱ्यांची काढतात केळी आणि टाकतात आणि हातात केळी घेऊन खातात. मग तेव्हा असं कसं खातात, नाही हो आम्हाला अशी सवय आहे नाही, असं खेळ खाल्लं पाहिजे. म्हणजे हे जे चौथी ना पालक आणि शिक्षक ते मुलांवर संस्कार कसे करतात ते घडवतात तशा प्रमाणे. 5वीची जबाबदारी पालकांची, आपल्या मुलांबरोबर संवाद साधत राहा. मुलांच्या गरजा काय आहेत जर संवाद साधला तर कळतात. मुलांच्या गरजा काय आहेत, आपले मुलं कुठल्या परिस्थितीत जीवन जगतात. कारण आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये दोघे जर सर्व्हिस करत असतील तर ते त्यांच्याच कामाचं बघतात ना. आणि जीवन हे मुंबईतलं कसं तुम्हाला माहिती आहे. तर मग त्यामुळं परस्परांमध्ये काय होतो, विश्वास निर्माण होतो. मुले मोकळेपणाने बोलतात, एकमेकांशी जर संवाद साधला तर. त्यांच्या चांगल्या गोष्टीचे आपण त्यांच्यामध्ये जे चांगल्या कलागुण असतात, चांगल्या गोष्टी करतात, त्यांचं आपण अभिनंदन पण केलं पाहिजे. ना की असं काय केलं केलंच पाहिजे, नाही अभिनंदन केलं तर त्यांना काय मिळते, प्रेरणा मिळते. नंतर 6वीची जबाबदारी, टीव्ही व मोबाईल वर नियंत्रण ठेवा. म्हणजे टीव्ही आणि मोबाईल, आमच्या पोरांच्या काळात फक्त टीव्ही होता पण त्यांना कळतच नव्हतं. पण आता तर त्याच्या सोबतीला मोबाईल आला हातात त्यांच्या एकदम. आणि मग ती मुलं आजही आपण बघतो, मुलं सतत गेम खेळत होते पहिल्या दिवशी, पण नंतर त्यांना सांगितलं ना तर मुलांनी मोबाईल ठेवला, नंतर इकडे येऊन बसतात. याच्यात ते त्यांचे जे खेळ आहेत ते चांगले खेळ खेळतात. मग मोबाईलमुळे काय होतं, आता मोबाईल बघा, पहिले आपण म्हणत होतो चांगल्या बातम्या ऐकल्या पाहिजे, मुलांचे काही असे कार्यक्रम असतात ते पाहिले पाहिजे. पण आता मोबाईल तसं नाही ना, मोबाईल असतो त्यांच्या हातात. आपल्याला वाटतं आहे मुलगा गुंतलेला, मुलगी आपले कामं होतात. पण त्या मोबाईलवर काही असे गेम असतात हिंसक प्रवृत्तीचे, ते बघून मुलांच्या डोक्यावर कसा परिणाम होतो. ते गेम बघून काही अशा गोष्टी घडलेल्या आहेत की म्हणजे ते सांगावंसे वाटत नाही, पण सत्य घटना घडलेल्या आहेत हिंसक प्रवृत्तीच्या. तर म्हणून आपण त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. आणि ज्या काही चांगल्या गोष्टी मिळतात ना मोबाईलमधून, जेणेकरून छोटे मुलं असतील, आजकाल ते कोणी काय जेवण नाही जेवले चालता दे मोबाईल हातात, ते चुकीचं आहे. हा रडतो म्हणून ते मोबाईल हातात, नाही तर मग कार्टून लावण्यापेक्षा आपली जबाबदारी पालकांची की त्यांना काहीतरी बुद्धांचं पण असतं ना त्याच्यात. सिद्धार्थ गौतमाच्या लहानपणीच्या कथा आहे ते तुम्ही तयार करा, आपण व्हिडिओ बनवून टाकू शकतो. तसं करून त्यांना ती महापुरुषांची माहिती जाऊ द्या त्यांच्या कानावर, त्यांना कळू द्या की हे आपले महान स्त्रिया होऊन गेल्यात, महान पुरुष होऊन गेलेत. कार्टून बघून काय कार्टूनासारखे ते उड्या मारतात. मग त्याच्यापासून त्यांना रोखायचं, नियंत्रण ठेवायचं, चांगल्या गोष्टी शिकवायच्या. म्हणजे योग्य कोणते कार्यक्रम आहेत तेच पाहायला त्यांना द्यायचे. मुलांना संतुलित आहार दिला पाहिजे. आपण म्हणतो की जे केलं तेच खा, तुला नसेल आवडत तर जे केलं तेच खा. तर संतुलित आहार म्हणजे कसं, त्यांची शारीरिक बौद्धिक त्यांची वाढ होते ना, त्यांच्या बुद्धीचा विकास होतो. शरीराची तर वाढ होणारच आहे, पण बौद्धिक वाढ कशाने होईल, त्यांच्या मनाला खुराक कसा मिळेल. म्हणून पालकांनी आपल्या पाल्याला संतुलित आहार, साजूक म्हणतो ना आपण, तसा दिला पाहिजे. मी तरी माझ्या मुलांना, मला कळलं होतं की गव्हाची हिरवे रोप इथे नेरूळला आल्यावर 7 कुंड्या घेऊन 7 कुंड्यामध्ये फळांच्या भाज्यांच्या देठांचं खत तयार करून 7 कुंड्यात गहू पेरायचे. आणि पहिल्या दिवशी जे गहू पेरलेले असतात ते 7व्या दिवशी फक्त त्याचे मुळं काढायचे, स्वच्छ धुवायचं, एक ते खातं होतं विड्याचं पान टाकायचं, ग्रीन ज्यूस बनवायचा आणि प्यायला देत होती. आणि नंतर मग असंच आहे ते, कारण खूप गुणकारी त्यावेळेला पण मी करत होती.
त्यामुळं माझे दोन्ही मुलं खरोखर धस्तपुष्टाने चांगले म्हणजे असे, म्हणजे त्याच्यासोबत आपण ह्या गोष्टी पण केल्या पाहिजे. पालकांनी आपले कामं असतात पण ही काळजी आपण घेतली पाहिजे. काळी खारीक असो, खजूर, काळी खारीक, बदाम वगैरे असं आपल्याला कळलं ना. आता तर तुम्हाला मोबाईलमध्ये सगळीच माहिती आहे, त्यामुळे पालकांनी पाल्याची काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर शारीरिक आणि मानसिक व बौद्धिक वाढीसाठी ते चांगले. आज आपल्या बौद्ध मित्रांशी ओळख करून दिली पाहिजे. जे आपले जवळचे काही नातेवाईक असतात, बौद्ध मित्र असतात, त्यांच्याशी ओळख का करून द्यायची, तर त्यामुळं त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि आपले पालक आहे तर अशी त्यांना ओळख करतो. मुलांना परिवर्तनाची काळजी घेण्यास शिकवलं पाहिजे. काय म्हणतात, पर्यावरण काय म्हणजे काय, निसर्गाची काळजी मुलं आपण सांगितलं तर ते घेतीलच ना. पर्यावरणामध्ये काय असतं, प्राणी असतात, पक्षी असतात, त्यांच्यावर प्रेम करणं, त्यांच्यामध्ये ती जिज्ञासा वाढते, ते पण मैत्रीपूर्ण हे जगतात त्यांच्यासोबत, निसर्गावर प्रेम करतात, त्याच्यातून त्यांना आनंद पण मिळतो पक्ष्यांना बघून. नंतर आहे इतरांबद्दल तसेच प्राणीमात्रांबद्दल प्रेम, आपलेपणा बाळगण्यास शिकवा. आपण म्हणतो ना रोज सभ्य सता सुखी बनतो, बरोबर आहे ना. म्हणजे सर्व प्राणीमात्रांवर सुद्धा प्रेम करा, म्हणजे आपल्यावरच नाही तर जीव मात्रांवर सुद्धा प्रेम केलं पाहिजे आपण, अशा प्रकारे. नंतर आहे स्वतःच्या चुकांबद्दल अपराधी भाव ठेवू नका. चुकांमधून आपण शिकत असतो. मुलांकडून चुका होतात ना. आपल्या घरात जर एखादी मौल्यवान काही वस्तू असेल काचेची आणि ती जर मुलांकडून फुटली तर आपल्याला राग येतो. एवढ्या मागाचा अनुभव शोकेशमध्ये कब्बशी असेल, ती तू फुटलीस, कशी फुटली आता त्याच्यावर रागवून, त्याला बोलून, त्याला मारून ती काही परत जुटणार आहे का, नाही. मग त्याही वेळेला जर आपल्या मुलांकडून चुका झाल्या तर त्या चुकीतून तो शिकेल कसा, त्या चुका कशा सुधारतील यावर आपण त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि चुकामधूनच तो कसा पुढे शिकेल, परत ती चूक करणार नाही, हे आपण त्यांना सांगितलं पाहिजे. म्हणजे कसं, आणि जर तोच अपराधीपणा असेल तर मुलांची प्रगती होत नाही, त्याला त्याच्यातून बाहेर काढलं पाहिजे. म्हणजे चांगला संकल्प केला पाहिजे. देशाला जगातला एक सुदृढ संस्कारक्षम बौद्धिक संतुलित पिढी देणारा असा, की जी भावी पिढी आपण म्हणतो ना ती तशी बनली पाहिजे अशी. तर पालक म्हणून ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आपल्या नंतरचं जे आहे आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या, मुलांनाही घडवायचं झालं तर संस्कार हे बाहेर कुठल्या बाजारात मिळतात का? ह्या गोष्टी दुसरे शेजारी पाजारी आपल्या मुलांवर संस्कार करतील का? मुळीच नाही. हे संस्कार कुठे घडतात? आपल्या घरात, कुटुंबात घडले की ते बरोबर आजूबाजूचे तसं वातावरण असतं. म्हणून म्हटलं जातं की चांगल्याच्या संगतीत राहून आपली संगत कशी होते, चांगली होत असते. ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. आणि मुलांना समाजात वावरण्याचे शिक्षण द्या. कशासाठी समाजात वावरण्याचं शिक्षण द्यायचं? कारण कालच सांगितलं सत्यदीपाने, फक्त आपलं कुटुंब, आपण, आपला बाल्या बाली, 4x4ची खोली एवढंच नाही, समाजाचं पण काही देणं लागतं ना आपल्याला. बाबासाहेबांनी तर त्यांचं प्राथमिक शिक्षण घेता त्यांनी समाजाच्या गणित सुद्धा मांडलं होतं लंडनमध्ये. त्यावेळेला तर ते शिकायलाच गेले होते. त्यांना काय गरज होती समाजाची, काय घेणं देणं होतं, ते त्यांचंच भलं करू शकले असते की नाही. तर त्याच्यावरून जसं रामजी बाबांनी मुलाला शिकवलं, कुठलीच काही कमी पडू नाही दिली, तिथं तो तर इतिहास तुम्हाला सगळाच माहिती आहे. भिवाला कसं घडवलं रामजी बाबांनी आणि कसे ते पालक होते, कसे ते पिता होते,
त्याचप्रमाणे मुलांना समाजात वावरण्याचं शिक्षण द्या. म्हणजे काय, समाजाचे भविष्य मुलांवर आहे. पुढची पिढी आपण म्हणतो ना, आपले जे बालवीर आणि बालवीरांगण आहेत की नाही, तर त्या कशा घडतील, समाजामधूनच घडत असतात. तर त्याचं आणि त्यांचं काय, ते कर्तव्यनिष्ठ भावना त्यांच्यामध्ये वाढीस लागते आणि त्यांचाही आत्मविश्वास वाढतो. ते निर्भय बनतात सामाजिक शिक्षणामुळं. आणि सामाजिक शिक्षण या शिक्षणाबरोबर पालकांनी त्यांना दिलंच पाहिजे. नंतर मुलांचे अतिरेकी मालक बनू नका, म्हणजेच मुलांवर लादू नका. काही गोष्टी आपल्याला वाटतं ना, माझे मुलं आहेत, मी जे त्यांना शिकवेल, जे करेल ते मी माझं ठरवेल. ते काय मुलं म्हणजे आपले नोकरच समजतो आपण मालक बनतो. तर मालक बनू नका, म्हणजे त्यांच्यावर अतिरेक करू नका. त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्यामध्ये जे काही कलागुण असतील त्या कलागुणांचा त्यांना विकास करू द्या. 10वी 12वी पास झाल्यावर त्यांना जी आवड असेल, त्यांना कुठल्या क्षेत्रात जायचं, कुठल्या क्षेत्रात त्यांना करिअर करायचं त्यांना करू द्या. कारण ते जसे मोठे होतात त्यांचे विचारही मोठे होत असतात. त्यामुळं काय होतं, तर जर अतिरेक नाही केला तर योग्य संगोपनासाठी मुलांचे मित्र बनले पाहिजे आपण. म्हणजे अतिरेक नाही करायचं तर काय बनलं पाहिजे, मित्र बनलं पाहिजे. म्हणतात ना, आईने मुलीची मैत्रीण झालं पाहिजे आणि बाबांनी मुलाचं मित्र बनलं पाहिजे. कारण मित्र आणि मैत्रिणींमध्ये आपण सगळ्या खुल्या गोष्टी करतो, सगळं मोकळं होत असतो. त्याचप्रमाणे पालक आणि पाल्याचं नातं असलं पाहिजे. त्यामुळं आपल्याविषयी मुलांमध्ये भीती ऐवजी प्रेम निर्माण होतं. योग्य मागणीसाठी स्वातंत्र्य देणे. त्यांचे विचार स्वतंत्र असतात, त्यांना ते पूर्ण करू द्यायचे. नंतर मुलांना चांगले बोलण्यास शिकवा. आपणच कधी कधी मूल लहान असतं तर बोबडं बोलतो, तिथून आपली सुरुवात असते. तर तसं बोलू नका. आणि काय छान नाव ठेवलेलं असतं तरी पण काही पण म्हणतात हो, बोबड्या बाबड्या काय म्हणतात, म्हणजे नावं ठेवतो. आणि काय राणी म्हटलं तिचं नाव सुंदर पूनम असतं, पण लग्न झाल्यावर मग आपणच म्हणतो राणीला बोलवा. काय राणी असते का कुठली, तिचं नाव घ्या ना, प्रतिभा असेल, पूनम असेल. तर कसे चांगलं बोलणे शिकवा. आपण चांगलं बोला, ते पण म्हणजे चांगलं बोला म्हणजे काही सत्य भाषा बोला. कधी होतं ऐकलं नाही मुलांनी तर आई म्हणते, तू ना हे काम कर, नाही तर अभ्यास कर, तुला ना अशी सायकल घेऊन देऊ, तू यावर्षी ना असा अभ्यास कर, तुला सायकल घेऊन देऊ. ते मूल वाढत फक्त, हा आई मला सायकल घेऊन देणार होती, बाबा मला सायकल घेणार होते. खोटं बोलतात. तो खोटं कधीच बोलू नका, सत्य बोला. चांगलं बोला म्हणजे सत्य बोला. घेऊन देणार असेल तरच म्हणा की घेऊन देतो, फटाके घेऊन देतो का, सायकल घेऊन देतो का, नवीन कपडे देतो, असं काही पण बोलू नका. आणि मधुर भाषेत बोला, त्यांच्यावर ओरडू नका. तुमची भाषा चांगली असेल तर तुमचे पाल्य पण चांगलं बोलतील, चांगलं शिकतील. नंतर समर्पक भाषा बोला, जोडणारी भाषा बोला, तोडणारी भाषा नको. आपल्या शेजारी असेल आणि आपण असून आपण जर तोडणारी भाषा बोललो, म्हणजे तू काही चांगली नाही करत ग, असं माझं चांगलं तुझं असं तसं बोललं तर ती मैत्री तुटते ना. तसं पालक आणि पाल्यांमध्ये पण होऊ शकतं. नंतर मुलांना योग्य त्या बौद्ध समारंभाला नेणे. बौद्ध समारंभाला मुलांना नेऊन काय फायदा? ते काय तिथे भाषण करणार आहेत, प्रवचन करणार आहेत का पूजा घेणार आहेत? न्यायला पाहिजे का? न्यायला पाहिजे ना. हा, माना हल्ल्यात न्यायला पाहिजे. गुड, चांगले आहेत ना तुम्ही शिबिरार्थी. तर मुलांना योग्य समारंभांना नेलंच पाहिजे. त्यांनी काय होतं, आपल्या बौद्ध संस्कृतीची ओळख पटते मुलांना. आणि ती बौद्ध संस्कृती, आता बघा, आपली बौद्ध संस्कृती म्हणजे सभ्य संस्कृती सिंधू प्राचीन काळातली. आणि आपल्या संपूर्ण भारत काय, महाराष्ट्र काय, पूर्ण जगामध्ये बुद्धच आहे. कुठे खोलीत जमीन खोदा काय निघतो, बुद्धच निघतात. मग ही संस्कृती कशी आहे आपली? सत्यतेची, सभ्यतेची संस्कृती आहे.
मग ही संस्कृती तुम्हाला जर मुलांवर रुजवायची असेल, संस्कृतीचा तुम्हाला अभिमान असेल आणि सांस्कृतिक वारसा हा जो आहे तो जर आपल्याला पुढे न्यायचा असेल, तर मग हा सांस्कृतिक वारसा आपण कसा पुढे नेला पाहिजे, जेणेकरून स्वतःचं परिवर्तन, समाजाचं आणि जगाचं, कारण विज्ञानवादी बनायचं ना, वास्तववादी, अंधश्रद्धेत जगायचं नाही. आणि बौद्ध धर्म हा कसा आहे, मला वाटते विज्ञान बौद्ध धर्मावर आधारलेलं आहे असं हे म्हणतात, सायंटिस्ट म्हणतात. बुद्धांनी हा जो शोध लावलाय ना धम्माचा, बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध दिला, धम्म दिला म्हणजे बुद्ध दिला, आणि बुद्धांचा हा शोध आहे. आणि तो शोध कसा, सिद्धार्थापासून ते बुद्धापर्यंत. मग सुजाताची खीर, काल आलो होतो इथे, सुजाताची खीर त्यांनी खाल्ली. आणि मग आपला हा बौद्धिक बुद्धिस्ट संस्कृतीचा वारसा जर आपल्याला पुढे न्यायचा आणि संस्कृती रुजवायची असेल मनामध्ये, तर आपल्या पालकांनी म्हणजेच घरातल्या आईनी, बाबासाहेब म्हणतात एक स्त्री शिकली तर पूर्ण कुटुंब शिकतं. महात्मा फुलेंनी सुद्धा ही स्त्री शिक्षणाची चळवळ चालू केली, सावित्रीबाईंनी, महात्मा ज्योतिबा फुलेंनी. शाहू महाराज म्हणतात की समता, स्त्री पुरुष समानता. मग ही संस्कृती रुजवण्यासाठी का नाही तुम्ही सुद्धा घरात, तुम्ही दोघे जण कामाला जात असतील, आई वडील, आणि मुलांना तुम्हाला बौद्ध संस्कृती मनावर रुजवायची असेल तर तुम्ही खीर करायची घरी. जसं इंजिनियर बनण्यासाठी इंजिनिअरिंगचं ट्रेनिंग घ्यावं लागतं, डॉक्टरसाठी ट्रेनिंग घ्यावं लागतं, वकिलासाठी शिकावं लागतं, टीचर बनायचं असेल तर बीएड करावं लागतं. मग चांगला बौद्ध समाज बनवायचा असेल तर त्या समाजात राहणारी, त्या समाजाला पुढे नेणारी, बौद्ध संस्कृती रुजवणारी, घडवणारी ही पिढी निर्माण करायची, तर तुम्हाला ती तशी रुजवावी लागेल ना. मग घरात खीर बनवा, नाहीतरी चपाती भाजी बनवता तुम्ही, काहीतरी वेगळे काहीतरी बनवता, मग खीर बनवा आणि बुधवाऱ्या दिवशी बनवा. मग मुलगा मुलगी तुमचं बाळ विचारतं, मम्मी आज स्मेल चांगला आला गं, काय बनवला? बाळा खीर बनवली. त्याला माहिती ना सुजाताने दिली होती सिद्धार्थाला खीर.